पण या अगोदर झालेल्या सामन्यातील सामनावीर खेळाडू आहे. तुला सामनावीरची बक्षीस प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये दिली जातील. या आपल्या परिसरातील चांगले क्रिकेटर दिनेश टोळे यांच्या शुभ हस्ते शुभम याला सामनावीरची ट्रॉफी दिली जात आहे. या शुभम प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपण या ट्रॉफीचा स्वीकार करा. आमदार चषक ही भव्य दिव्य मान सन्मान आणि प्रतिष्ठेची स्पर्धा आपण बघतो. हे पर्व अत्यंत दर्जेदार ग्रामीण टेनिस क्रिकेटची उंची वाढवणारी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळत आहे. दुसऱ्या फेरीच्या सामन्याला मैदानाच्या आतमध्ये सुरुवात होते. प्रथम फलंदाजी होत असताना आपण बघतो शेई टीमचे फलंदाज आघाडीचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. पाटील एंटरप्राइजेस जी स्पोर्ट्स मड जी स्पोर्ट्स असं नाव प्रेक्षकांनी ऐकलं की त्यांना आतुरता लागते पुढे वाकळण या नावाची, परंतु असं नाहीये. इथे जी स्पोर्ट्स मड मैदानाच्या आतमध्ये खेळते. या अगोदर त्यांनी सुद्धा एक सामना जिंकलेला आहे. शेई टीम त्यांचे आघाडीचे फलंदाज नितीन आणि परागने अगोदर कमाल केलेली आहे. व्यक्तिगत अर्धशतक पूर्ण केले या स्पर्धेतील. उजबेष्टीच्या बाहेर ठेवण्यात आलेले कमी गतीने अनसर्टनिटी कॉरिडॉरचा वापर. थॉट प्रोसेस कुठे ना कुठे गोलंदाजाची क्लिअर असणं अत्यंत गरजेचं असतं असं आपण म्हणतो. क्लॅरिटी ऑफ थॉट्स असं त्याला म्हणतात. ऑनसाइडला फटका खेळतात. अबे फ्रॉम दी बॉडी खेळले होते. डायरेक्ट हिट. फलंदाजाच्या हातातून बॅट निसटली आणि क्षेत्ररक्षकाच्या हातामधून चेंडू निसटला. त्याचमुळे ज्या पद्धतीची परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये तयार झाली होती असं वाटलं होतं फटका खेळून अडचणीत आलेत फलंदाज. कुठे ना कुठे ही धाव त्यांना कंप्लीट करत असताना अनेक आव्हानांना सामोरे जावं लागलं होतं. महत्वाची गोष्ट अशी आहे तुम्ही फ्रंट फुटला फटका खेळता की बॅक फुटला यावरून सुद्धा ती धाव कंप्लीट करत असताना तुम्ही कम्फर्टेबली पोचाल की पोचणार नाहीत या गोष्टी ठरत असतात. निशांत आहेत गोलंदाजीचा भार स्वीकारलेल्या निशांतने. दोन चेंडू फेकलेले आहेत. वेगवान गोलंदाजीसाठी निशांत आणले जातात. या अगोदर कन्व्हिन्सिंग फटक्यांचा वापर करत असताना 50 धावा बनवल्या होत्या ज्या फलंदाजाने. त्या फलंदाजाला राईट फ्रॉम कमेन्समेंट थोडंसं काहीतरी वेगळं करण्याचा मोह आवरता आला नाही. इथे आपण बघतो फुलरलेनचा चेंडू होता. ऑलमोस्ट यॉर्कर आडव्या बॅटने स्वीप करण्याचा प्रयत्न बॅटरने मैदानाच्या आतून केला होता. चाचपडत अडखळत सुरुवात झालेली परागची. तीन चेंडूच आतापर्यंत खेळ झालेले. निर्धारित 5 षटकांची लढत तुम्हाला दुसऱ्या फेरीची सुद्धा खेळता येणं हे आयोजकांचं यश आहे असं मी म्हणेल. उद्याच्या दिवसातील सगळे सामने 6 षटकांचे खेळवले जातील आमदार चषकामध्ये.
त्यामुळे टेनिस क्रिकेट एकीकडे आपण बघतो की जिथे षटकांची संख्या वारंवार कमी होत चाललेली आहे. अमोल कथोरे आणि टीम, त्याचबरोबर आमदार चषक मुरबाडच्या वतीने तुम्ही या स्पर्धेमध्ये जर सहभाग नोंदवला असेल तर तुम्हाला कमीत कमी 5 षटकांचे सामने खेळायला मिळतात. उद्याच्या दिवसामध्ये 6. फुलटॉस समोर फोर्स जनरेट करत असताना खेळलेला आहे. एक टप्पा घेतला आहे, चेंडू सीमारेषेच्या पलीकडे निघून गेलेला आहे. तिन्ही बाजूने 3 क्षेत्ररक्षक आले होते. लॉंग ऑन मधून एक क्षेत्ररक्षक आले, लॉंग ऑफ मधून एक क्षेत्ररक्षक आले आणि त्याचबरोबर 38 सर्कल मधून सुद्धा एक फिल्डर आला होता. परंतु तरी सुद्धा इथे चेंडू आडला नाही. हाईट चेक केली जाईल या चेंडूवरची. तिसऱ्या पंचाची मागणी करण्यात आलेली आहे. पाहायचंय बीके स्पोर्टच्या वतीने रिप्ले मधून आपण ठरवू आता इथे की किती हाईट होती या चेंडूवर. क्लिअर बीमर. चेंडू पळीचा ज्यावेळेस संपर्क झाला त्यावेळेस कमरेपेक्षा अधिक हाईट होती. येणारा चेंडू फ्रीट असेल. मैदानी पंचांच्या वतीने हा इशारा इथे मिळतो. प्रीहिट चेंडू होता आणि आता फलंदाजाने ही नामी संधी ओळखली. त्याचबरोबर समोर फटका खेळला, लॉफ्ट केलं चेंडूला. गोलंदाजाने कुठे ना कुठे यॉर्करचा प्रयत्न करण्याचा निर्णय घेतला होता, परंतु यॉर्कर असंच असतं स्वप्नील. यॉर्कर थोडा पुढे गेला की त्याचा फुलटॉस बनतो, यॉर्कर थोडा मागे राहिला की त्याचा ओव्हरपिच बनतो. आणि कुठे ना कुठे एक महत्वाची गोष्ट अशी आहे, उजबेष्टीच्या बाहेर कमिट झाला होता बॅटर, त्याचबरोबर तो क्रीजच्या डेप्थमध्ये उभा होता, अगदी एष्ट्यांच्या जवळ उभा होता. तिथूनच मग या चेंडूची लांबी त्याला कमी करता आली आणि लॉफ्ट करता आलं. उचलून मारलं होतं षटकारासाठी. 14 धावा बनलेल्या आहेत या धावपलकावर. आपण जर आतापर्यंत पाहिल्या तर शही संघ चांगले खेळलेत आतापर्यंत. त्यांचे फलंदाज या अगोदर सुद्धा एक सामना त्यांनी आपल्या खिशात घातला. पहिल्या फेरीचा या अगोदरचा सामना रोमहर्षक बनला होता. बघा, जर फलंदाज यष्ट्यांच्या जवळ उभा असेल तर हरकत नाही. यष्ट्यांच्या मागे ती जी क्रीजची रेषा आहे त्या क्रीजच्या रेषेवर त्याचा शरीराचा काहीतरी भाग, म्हणजे शरीराचा भाग इन द सेन्स पायच असतो बऱ्याचदा, असणं गरजेचं आहे. तो जर नसेल तरच तो शॉट इनव्हॅलिड असतो, लक्षात घ्या. इथे तसं काहीच नव्हतं, फलंदाज खूप पुढे होते. समोर खेळलेत, मिड ऑनला बीट केलेले, त्याच्यावर डोक्यावरून प्लेसमेंट दिलेले क्षेत्ररक्षकासाठी. फार मोठी चेस होती, लॉंग चेस आपण पाहिला. क्षेत्ररक्षकाचे प्रयत्न पूर्ण पडले, चेंडू सीमापार निघून गेला, हा चौकार आला. सुरुवात दमदार मिळालेली आहे फलंदाजी करत असताना शेही टीमला. परागने 1-2 चेंडू आपण पाहिले शांत संयमी रीतीने खेळले होते. त्याचबरोबर पहिल्या चेंडूवर स्वीप करण्याचा त्याचा प्रयत्न फसला होता. नशीबवान राहिली होते त्यावेळेस पराग, कारण चेंडू हवेमध्ये असताना एकही क्षेत्ररक्षक आसपास नव्हता. फार दूरवरून यावेळेस कव्हर करण्याचा प्रयत्न केला होता फिल्डरने. गणेश तिकडे होते, अनुभवी खेळाडू होते. बरोबर चेंडूपर्यंत पोचण्याचा त्याने आटोकाट प्रयत्न केला होता. सीमारेषा जवळ पोचले तोपर्यंत चेंडूने सीमारेषा भेदली होती. 18 धावांची सलामी पहिल्या षटकामध्ये दिलेली आहे फलंदाज नितीन आणि पराग यांनी. बीके स्पोर्ट्स च्या वतीने या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण आपण सगळेजण बघत आहोत. या अगोदर विशाल की जे स्कोरर होते आता मेन कॅमेरा म्हणून दाखल झालेले आहेत. 18 धावा आहेत धावपलकावर.
समोर खेळलेत, हा फटका सुद्धा चांगला आहे. आडव्या बॅटने समोरच्या दिशेने आखूड टप्प्याच्या चेंडूवर अशा पद्धतीचा फटका खेळलं थोडं कठीण आहे, परंतु या फलंदाजाचं कौतुक करावं लागेल, कारण फलंदाज फ्रंट फुटलाच उभे आहेत आणि तिथूनच असा फटका खेळला. मला असं वाटतं T20 वर्ल्ड कप मधील स्वप्नील तो फटका आपल्याला आठवेल. विराट कोहलीने मला असं वाटतं हॅरिस रॉफ च्या विरोधात जो खेळला होता षटकार, तो आजही अनेक प्रेक्षकांच्या डोळ्यात तसाच आहे, भरलेला आहे. तरल अनुभूती, सुखद अनुभूती त्या फटक्याच्या आजही प्रेक्षक घेतात. फार कमी फलंदाज स्वप्नील असे असतात की ज्यांना आखूड टप्प्याच्या चेंडू समोर खेळता येतात. टॅक्टिकली ते फार कठीण आहे, म्हणून त्याची चर्चा होते. बॅटिंग कोचिंग मॅन्युअल कडे जर आपण गेलो क्रिकेटच्या, तर ते मॅन्युअल आपल्याला सांगतं की या पद्धतीच्या चेंडूला तुम्हाला ऑनसाइडला खेळायचं आहे. हा बघा, या अगोदरचा बॉल फेकला होता राईट ऑन दी मनी, पिन पॉइंट यॉर्कर ज्याला आपण म्हणू शकू. मिस्ड बाय अ व्हेरी लिटिल मार्जिन, थोड्या फार फरकाने यष्ट्यांची भेट घेता घेता टळली तिकडे चेंडूची. चेंडू मिस कॉल देऊन निघून गेला असंही म्हणता येईल आपल्याला. आता उडवलाय, उंच उंच चेंडू निघून चाललेला आहे. ताकद तर खूप आहे या फलंदाजाच्या हातांमध्ये आणि तिचाच वापर केलेला आहे. विगरस बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करतायत दोन्ही फलंदाज. या अगोदर परागने षटकार दाखवला होता, इथे आता आपण बघतो जागा बनवली होती नितीनने आणि गोलंदाजाच्या डोक्यावरून प्लेसमेंट दिली, षटकार मिळवला. आणखी एक षटकार येतो. या फलंदाजाकडे बिग हिटिंगच्या विशेष क्षमता असलेल्या पाहायला मिळतात. समोरच्या दिशेने या पद्धतीचे फटके खेळणे खूप कठीण काम आहे, परंतु त्याने ते करून दाखवलेले आतापर्यंत. डिसिविंग स्टान्स देतात, म्हणजे अगोदर स्टंप्सच्या बाहेर निघतात, कमिट होतात, शफल होण्यासारखं दाखवतात गोलंदाजाला, पुन्हा एकदा घरवापसी होते, पुन्हा एकदा स्टंपच्या समोर येतात आणि मग बऱ्याचदा गोलंदाजाने उजवेष्टीच्या बाहेरचा जो चेंडू ठेवलेला असतो त्याला बरोबर आडव्या बॅटने खेळतात. तेच केले बॅटरने आतापर्यंत. 28 धावे धावपल कव्हर. षटकातील 3 चेंडू फेकायचे शिवाजीला हे षटक पूर्ण करण्यासाठी. नाव चांगलं आहे शिवाजी, पराक्रमासाठी जाणलं जातं. आता मात्र ऑनसाइडला खेळतायत कंट्रोल पूल. या गोलंदाजाने कुठे ना कुठे आपण बघतो थोडी अति प्रयोगशीलता दाखवलेली आहे. एक गोलंदाज म्हणून तुम्हाला तुमचे पॅरामीटर्स माहीत असणं अत्यंत गरजेचं आहे, तुमच्या मर्यादा माहीत असणं अत्यंत गरजेचं आहे. दुसऱ्या फेरीचा सामना तुम्ही खेळता, त्याचमुळे या अगोदर तुम्ही एक सामना जिंकलेला आहे, त्या सामन्याचं महत्त्व वाढवणारा सामना मैदानाच्या आतमध्ये खेळत आहात. सामने जसे जसे तुम्ही जिंकत जाता एखाद्या टुर्नामेंटमध्ये नॉकआउट फेजला, प्रत्येक सामना महत्त्वाचा बनत जातो, मोठा बनत जातो. आणि मग महत्त्वाचा मुद्दा असा आहे की पुढे 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 जसे तुम्ही चालत जाता तसा तसा सामन्यात दबाव वाढतो आणि दबाव जितका वाढतो स्वप्नील, मला असं वाटतं तितकं खेळाडूने जर त्यांचं बेसिक व्यवस्थित केलं त्या त्या सामन्यामध्ये, तर तो संघ बऱ्याचदा चांगलं क्रिकेट खेळताना आपण बघतो. कधी कधी ओव्हर ॲग्रेशन पाहायला मिळतं, ओव्हर एक्सपेरिमेंटल होताना खेळाडूंना आपण बघतो. अधिक काहीतरी करायचंय मोठ्या सामन्यामध्ये अशी खेळाडूची इच्छा असते, परंतु तिथेच क्रिकेट त्याच्या विरोधात जातं. हा फटका फसलाय, क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत, त्याने टिपलेला आहे झेल. ज्या फलंदाजाने अगोदर चौकार षटकारांचा सडा दाखवला होता, आपल्याला सडा घातला होता, त्या खेळाडूला बाद करण्यामध्ये यश मिळालं. गोलंदाज शिवाजीचं हे सुयश फलंदाज पहिला गमावला शहीद टीमने. नितीन बाद.
षटकं संपली. 2 षटकांमध्ये 30 धावा धावपलकावर एक गडी गमावलेला आहे. दूरवरच्या टोकाकडून पाहायचे तिसऱ्या षटकासाठी कोणत्या गोलंदाजाचा वापर केला जाईल. रवींद्र येत आहे. ज्या पद्धतीच्या प्राप्त हालचाली आपण बघत आहोत सारिका हॉटेल एंड कडून, त्याचबरोबर हायवे एंड कडून त्याला गोलंदाजी करताना आपण बघणार आहोत. पराग एका बाजूने चांगली फलंदाजी करतो. नितीनने सुद्धा आक्रमणाला सुरुवात केली होती. एक चौकार एक षटकार त्याच्या बॅटमधून आपण पाहिला. इनफॅक्ट 2 चौकार पाहिले होते. आता तो बाद झालेला आहे. स्ट्रायकिंगला बॅटर जयेश दाखल होत आहे. दिस इज द थर्ड ओव्हर. विल बी बोल्ड बाय बॉलर रवींद्र. इंडिव्हिज्युअली फर्स्ट ओव्हर will be bowled by him. Here he goes into the bats. White call by on-field umpire. One additional run into the scoreboard. Score will move up to 32 runs. व्हाईट बॉलने या षटकाची सुरुवात झालेली आहे. रवींद्रची क्षेत्ररक्षणाच्या रचनेमध्ये थोडाफार बदल. शॉर्ट लेग तैनात झालेला आहे. यष्टीरक्षकाचे हे 2 अंगरक्षक असतात असं मला वाटतं. स्लीप कॉर्डनचे दोन्ही खेळाडू. उंचीच्या दृष्टिकोनातून दोघांची उंची बरोबरच आहे. खूपच उंच, परंतु आता तितका लांब गेलाय असं वाटत नाही. ट्रॅप रचलं होतं फलंदाज परागच्या विरोधात आणि त्या ट्रॅप मध्ये त्याला अडकवलेलं आहे. बिग फिश कॉट इन टू द नेट. बॅटर पराग डिपार्ट्स. मोठा हादरा आतापर्यंतचा, सर्वात मोठा हादरा शेई टीमला, कारण या फलंदाजाने अगोदर अर्धशतक बनवलं होतं. इथून पुढे बॅटिंग टीम कुठपर्यंत पोहोचेल हे पाहणं सुद्धा उत्सुकाचं. तुर्तास फलंदाज फराक बाद. नवीन फलंदाज क्रमांक 4 साठी दाखल होत आहेत रोहित. रोहित या अगोदरच्या सामन्यामध्ये गोलंदाजीत कमालीची कामगिरी केली होती. जयेश आणि रोहित या दोघांना आता शून्यापासून सुरुवात करावी लागेल. दोघांनीही एकही चेंडू आतापर्यंत खेळलेला नाहीये. त्याचमुळे ही सुरुवात त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाची बनेल. पाया तर रचला गेलेला आहे. सलामी फलंदाजाने आतापर्यंत 31 धावा बनवलेल्या आहेत. आता इथून पुढे कशा पद्धतीने फलंदाजी होईल, धावपलकाला वेग कशा पद्धतीने देतील, आकार कशा पद्धतीने देतील फलंदाज. लेफ्ट राईट कॉम्बिनेशन उपस्थित आहे. जयेश अँड रोहित. आडव्या बॅटने उडवल्या चेंडूला समोर. उंच आणखी एक दाबाळाची उंची मोजण्यासाठी चेंडू निघाला. लॉंग ऑन लाईक चांगला झेल टिपत असताना क्षेत्ररक्षकाला आपण पाहिलेलं आहे. आताच आले होते खेळपट्टीवर नव्याने फलंदाज रोहित. त्यांना लगेचच खेळाडू कक्षाचा रस्ता दाखवलेला आहे. रवींद्रने आतापर्यंत मिळवलेला हा दुसरा बळी. कमालीची गोलंदाजी. नवीन फलंदाज दाखल होत आहेत रोशन. स्कोरर म्हणून माझ्या साथीने करण जोडलेले आहेत. करणचा हस्ताक्षर खूप चांगलं आहे, परंतु आता ते व्यवस्थितरित्या जर पाहायचं असेल तर भिंगाचा चष्मा लावण्याशिवाय पर्याय नाही. स्वप्नील इतकं छोटं त्यांनी लिहिलेलं आहे. गुड हँडरायटिंग इज अ काइंड ऑफ ऑर्नामेंट असं म्हणतात.
चांगलं हस्ताक्षर हे अलंकाराप्रमाणे असतं, दागिन्याप्रमाणे असतं. कारण स्वतःच एक फार मोठा दागिना आहे, हिरा आहे या परिसरातील. एक मिळाली, एकीने धावपलक पुढे गेलं, 32 बनल्या. लेथ बॉलचा चांगला वापर करत असताना गोलंदाज रवींद्रला आपण पाहिलेलं आहे. या षटकाने या सामन्याचा मोमेंटम, विशेषत्वाने या डावाचा मोमेंटम ब्रेक केलेला आहे, शिफ्ट केलेला आहे. मोमेंटम शिफ्टिंग. शेवटचा चेंडू फेकला जाईल. रवींद्र पुन्हा एकदा तयार होत आहेत. स्टार्टिंगला बॅटरचा विचार केला तर जयेश 32 धावाचे आहेत धावपलकावर. ऑनसाइडला फटका खेळलाय, गरजेचा होता, कारण या गोलंदाजाने धावपलकाचा वेग कमी केला होता. शेवट त्याला योग्य करता आला नाही. आखूड टप्प्याचा चेंडू हाताळला, खांद्याचा योग्य वापर करता आला होता, परंतु इफ यू वॉन्ट टू बाउन्स द बॉल इट शुड बी वेल डिरेक्टेड असं म्हणतात, आणि त्याचमुळे ती दिशा योग्य रीतीने ठेवता आली नव्हती. दिशेवर मात मिळाली फलंदाजाच्या वतीने. आडव्या बॅटचा कडवा प्रहार त्याने दाखवला, मिळवला इथे हा चौकार. षटक संपली 3, धावपलक 36, 36, 3 गडी बाद. शेवटचा षटकार होता ना पंच? यस, बरोबर. 2 धावा वाढतील, 38 आहेत. चला, जास्त वेळ खर्च होत आहे. फलंदाज आपणही तयारी दाखवा. दूरवरच्या टोकाकडून क्रमांक 4चं षटक फेकण्यासाठी गोलंदाज शिवाजीचा वापर होत आहे. या अगोदरच्या षटकामध्ये त्याने 12 धावा खर्च केले होते, एक गडी सुद्धा बाद केला होता. कमालीची गोलंदाजी अगोदरच्या षटकात आपण जरूर पाहिली. शेवट व्यवस्थितरित्या करता आला नव्हता. क्रिकेटमध्ये गोलंदाज म्हणून तुम्हाला जर सुरुवात अनुकूल मिळाली तर ती तुम्ही किती वेळ टिकून ठेवता याला महत्व आहे. त्यातून तुमचं गोलंदाजीचं विश्लेषण ठरतं. कधी कधी सुरुवात अनुकूल मिळते, पुढे जाऊन ती प्रतिकूल बनते. कधी कधी सुरुवात प्रतिकूल मिळते, पुढे जाऊन ती अनुकूल बनवता येते. या सगळ्या गोष्टी आहेतच, कारण एका षटकामध्ये गोलंदाजाला जवळजवळ 6 चेंडू म्हणजे 6 वेळा संधी येते. तुमचं टेम्परामेंट टेस्ट केलं जातं, त्याचबरोबर तुमची थॉट प्रोसेस व्यवस्थितरित्या चेक केली जाते बॅटरच्या वतीने. फलंदाजाला सुद्धा ठरवता आलं पाहिजे की गोलंदाज आपल्या विरोधात काय प्लॅनिंग करणार आहे, आणि त्यासाठी जर फलंदाजाला तयार राहता आलं, ज्या पद्धतीने अलीकडे AI व्हर्जन आहे, तुम्ही काही विचारा त्याच्याकडून लगेचच उत्तर मिळतं. काही तुम्हाला बनवता येतं, सगळं काय होतं. चॅट जीपीटीचा जमाना आहे. त्या पद्धतीने तुम्हाला हेरता आलं पाहिजे गोलंदाजाच्या मनात काय चाललंय ते, आणि गोलंदाजालाही हेरता आलं पाहिजे फलंदाज इथून पुढे काय करू शकतो ते. आणखी एकदा उडवलाय, बॉडी रोल केली, शॉर्ट ऑफ गुडलेनचा चेंडू तितकी उसळी नव्हती, परंतु बरोबर बॅटच्या पट्ट्यात घेतला आणि पाठवला डीप मिड विकेट सीमारेषेच्या वरून. आणखी एक हवाई हल्ला, एअर स्ट्राइक डन बाय बॅटर जयेश. दिस इज दी ह्यूज अँड मायटी पुल रिमेन सक्सेसफुल मॅक्सिमम.
3.3 षटकांमध्ये आतापर्यंत धावफलक 45 शिवाजी या अगोदर षटकार खेळला बॅटर जयेश. आणखी एकदा पूल करतायत. प्लेसमेंट इथे चांगली होती जरूर, परंतु दूरवरून क्षेत्ररक्षक सुद्धा कमालीचा एफर्ट देत असताना आपल्या शरीरामध्ये जितकं त्राण शिल्लक आहे ते सगळं वापरत असताना चेंडू खाली जरूर आला होता. अलीकडच्या क्रिकेटचं स्टँडर्ड बघता, अलीकडच्या टेनिस क्रिकेटचं स्टँडर्ड बघता तुम्हाला या पद्धतीचे झेल टिपताच आले पाहिजेत. सोशल मीडियाद्वारे तुम्ही बघता की स्वतःच्या जीवाची पर्वा न करता कोणी उंच उडी घेऊन झेल घेतो, कोणी डाईव्ह करत असताना झेल घेतो, कोणी खूप धावत असताना झेल घेतो, कोणी पाठमोरा झेल घेतो, कोणी रिले झेल घेतो. या सगळ्या भाऊ गर्दीमध्ये तुम्हाला जर उठून दिसायचं असेल तर तुम्ही चांगलं क्षेत्ररक्षण केलं पाहिजे. आणि मुळात एक गोष्ट महत्वाची आहे, क्रिकेटमध्ये परस्पर अवलंबन फार मोठं असतं. म्हणजे गोलंदाज हा फलंदाजावर अवलंबून जितका आहे तितकाच तो क्षेत्ररक्षकावर सुद्धा अवलंबून आहे. क्षेत्ररक्षकाने चांगलं क्षेत्ररक्षण करत असताना काही धावा वाचवल्या, कधी क्षेत्ररक्षकाने डायरेक्ट हिटमध्ये काही फलंदाजांना बाद केलं, कधी क्षेत्ररक्षकाने चांगले झेल टिपले की आपोआपच गोलंदाजाचं विश्लेषण गोलंदाजीचं चांगलं बनतं. उजव्या यष्टीच्या बाहेर चेंडू फुलटॉस होता, डीप होणारा आपल्याला पाहायला मिळाला. आणि त्याचमुळे खरं तर पंच स्थिर आहेत. पंचांनी तिसऱ्या पंचांची मागणी केलेली आहे. बॅटरचा हा रिव्ह्यू आहे, DRS कॉल करण्यात आलेला आहे. या अगोदर सुद्धा एकदा फलंदाजांनी हाईट चेक करण्यासाठी तिसऱ्या पंचाची मागणी केली होती आणि तिथे तो रिव्ह्यू त्यांचा सक्सेसफुल राहिला होता, म्हणजे रिटेन झाला होता. म्हणून आता त्यांना ती संधी पुन्हा मिळाली. बीमर एक अतिरिक्त धाव सुद्धा मिळेल, त्याचबरोबर येणारा चेंडू फ्री हिट सुद्धा असेल. तिसऱ्या पंचांनी लगेच ठरवले इथे हा चेंडू नो आहे. कुठे ना कुठे स्वतःला स्ट्रेच करण्याचा प्रयत्न बॅटरने केला होता. त्याचबरोबर फटका खेळत असताना तो थोडा हवेमध्ये सुद्धा गेला होता बॅटर. टाचा उंचावल्या होत्या बॅटरच्या. 50 धावा आहेत धावपलकावर, 50 रन्स ऑन द बोर्ड. यावेळेचा चेंडू चांगला आहे, खोलवर टप्प्याचा चेंडू यावेळेस प्रोड्यूस केला होता गोलंदाजाने. हेच करता येणं गरजेचं होतं या अगोदर, परंतु त्याला थोडा उशीर झाला. या षटकामध्ये आपण पाहिला तर एक षटकार आला होता, एक नो बॉल सुद्धा आला. सरमिसर करत असताना 2 षटकांचा हा स्पेल कंप्लीट झाला गोलंदाज शिवाजीचा. त्याने 25 धावा करत असताना एक गडी बाद केला. हे धावपलक पाहायचं आता 64-65 पर्यंत पोहोचेल का. या अगोदर 69 धावांचं टार्गेट दिलं होतं प्रतिस्पर्धी संघाला शेही टीमने, आणि त्या प्रतिस्पर्धी संघाला त्याने बीट केलं होतं, परास्त केलं होतं. यानंतर दुसऱ्या फेरीचा महत्वाचा सामना खातिवली वर्सेस बादशाही. खातिवली टीम कॅप्टन त्याचबरोबर बादशाही टीम कॅप्टन आपण लगेचच या नाणेफेकीसाठी. चला कल्पेश, आपण आपला कर्णधार लगेचच पाठवून द्या. त्याचबरोबर खातिवली टीमच्या टीम कॅप्टनला विनंती, आपणही या. खातिवली टीम कॅप्टन उपस्थित आहेत, त्याचमुळे आता आम्ही प्रतीक्षेत आहोत बादशाही संघाच्या संघ कर्णधाराच्या.
शेवटचा षटक फेकण्यासाठी पाहायचे गोलंदाज महेशचा वापर इथं केला जात आहे. एकूण धाबा आतापर्यंत बनलेले त्या म्हणजेच 51 51. जसप्रीतच्या स्टाईलने गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतायत गोलंदाज महेश. पहिला चेंडू ऑन टू दी टार्गेट टाकला, उजव्या इष्टीच्या बाहेर खोलात ठेवलेला. आता या गोलंदाजाची शैली पाहणं अधिक इंटरेस्टिंग बनेल. स्वप्नील, आपणही नजर देऊन बघूया कशा पद्धतीने शैली आहे गोलंदाजाची. पहिला चेंडू चांगला फेकलाय त्याने. हा बघा रनअपला तो आता तो स्टँड बाय होतो, त्यानंतर निघेल. दोन्ही बाजूने हवेमध्ये हात झुलताय. चेंडूवर पकड मजबूत, लिप मोमेंट चांगली. अंतिम क्षणाला आपण बघतो इथे की अधिकचा जोर देतोय गोलंदाज. उंच पुरा गोलंदाज आहे. बॅटची कडा होती, चेंडू सीमारेषेच्या पलीकडे गेला, चौकार मिळाला. चांगला चेंडू फेकला होता गोलंदाजाने, नो डाऊट. पुन्हा एकदा रिप्ले मध्ये पाहता येईल आपल्याला. वाईड लाईनच्या अगदी जवळ, ट्रिम लाईनच्या जवळ, गाईड लाईनला गाईड करणारा चेंडू असं पण म्हणू. कधी कधी पाण्याला ताण लागते. यॉर्कर करण्याचा प्रयत्न, फटका फसला. झेल टिपत असताना क्षेत्ररक्षक आपण पाहिला आणि याच बरोबर फलंदाज जयेश याच्या खेळ संपला. 9 चेंडूंमध्ये महत्वपूर्ण 20 धावा त्याने धावपलकर जोडल्या आणि अंतिमतः त्याच्या खेळीला मिळाला पूर्णविराम. जयेश परतीच्या प्रवासावर. खांद्याचा वापर केला होता, चेंडूला उंची दिली होती, टॉप एज आणि फिल्डरच्या वतीने झेल सुटला. लागोपाठ 2 फलंदाजांना डगआउट मध्ये धाडण्याची संधी निर्माण झाली होती महेशच्या वतीने, परंतु आता या संधीचा योग्य वापर करता आला नव्हता. आणि म्हणून आपण नेहमी म्हणत असतो गोलंदाजाला क्षेत्ररक्षकांची चांगली साथ मिळणं अत्यंत गरजेचं आहे, परंतु ते होताना पाहायला मिळालं नाही. 57 आहेत धाबा. 4 गडी गमावलेले आहेत. 2 चेंडू शेष आहेत षटकातील. महेश तयार पुन्हा एकदा. बॅटरला उजव्या इष्टीच्या फार बाहेर आमंत्रित करण्यात आलं होतं. ड्रायव्हिंग लेंथला चेंडू होता. दुसरे मोहल्ले में गन कर डाली. हा वाईट बॉल. कधी कधी गोलंदाज हेतू पुरस्कार हे करत असतात. फलंदाजाच्या हिटिंग झोन पासून चेंडू दूर ठेवायचा आहे असं त्यामागचं सूत्र असतं किंवा असं त्यामागची विचार असतात गोलंदाजाचे. हा चेंडू चांगला आहे. या अगोदरच्या चेंडूचा टप्पा जिथे पडला होता तिथून थोडा आतमध्ये खेचला. लेंथ तर तीच पाहायला मिळाली. शेवटच्या षटकासाठी या गोलंदाजाला विशेषत्वाने राखून ठेवण्यात आलेलं आहे बॉलिंग डिपार्टमेंट मध्ये पाटील एंटरप्राइजेस जीजी स्पोर्ट्स मडच्या वतीने. इथे पंच 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 बोलतायत की हा चेंडू व्हॅलिड आहे आणि त्याचमुळे निर्धाव चेंडू. एसटी रक्षक आणि खेळाडू, तुम्हाला खेळाडू बरोबर वार्तालाप करण्याची तशी गरज नाही. पंचांनी मैदानाच्या आतून निर्णय दिलेला आहे तर त्या खेळाडू बरोबर तुम्ही न बोललेलंच बरं. हा फेअर बॉल आहे आणि याच बरोबर पहिलं सत्र संपलं. पहिल्या सत्राच्या अंतिम धावपलकाकडे जर आपण पाहिलं तर धावपलक आहे 58-58. 59 धावा बनवायचे सामना जिंकण्यासाठी दुसऱ्या डावामध्ये पाटील एंटरप्राइजेस जीजी स्पोर्ट्स मडला. यानंतरच्या सामन्याची नाणेफेक चला. बादशाह टीमचे कॅप्टन त्याचबरोबर खातिवली टीम कॅप्टन.
नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत विघ्नेश, जर्सी नंबर 18. आपण बघितलं पहिल्या चेंडूला प्रतिकार देत असताना मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता, बॅटरने लॉफ्ट केलं होतं, चेंडूला हवं तसं एलिव्हेशन मिळवता आलं नव्हतं. आपल्याकडे जर रिप्ले असेल तर तो एकदा बघू आपण बीके स्पोर्ट्सच्या वतीने. काय घडलं होतं, का फटका फसला होता बॅटरचा, अँगल झाला होता, पर्पजफुली ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न केला होता, क्रॉस बॅटेड खेळले होते, ही चूक झाली होती फलंदाजाची. समोर खेळण्याचा प्रयत्न केला असता तर कदाचित चौकारही मिळाला असता. फुलटॉस आणि आणि एक टप्पा घेतला चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. हा बीमर नो. 4+1 धावा मिळतील 5. नशिबाचा महत्वाचा पंजा. फ्री बॉल खेळण्याची संधी मिळाली नाही नव्याने मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेल्या खेळाडूला अर्थात विघ्नेशला. सुरुवात तर त्याची चांगली आहे, म्हणजे आरामशीर सुरुवात मिळालेली त्याला, कारण पहिला चेंडू त्याला फेस करायचा तोच त्याला फुलटॉस मिळाला. दुसरा चेंडू फेस करतील तो आहे फ्री हिट. आणखी एक फुलटॉस, कडा लागते, आउटर एज होती, डायरेक्ट हिट. डायरेक्ट हिट, फ्री हिट चेंडूवर. जास्तीत जास्त वेळा फलंदाज ज्या मार्गाने बाद होतो तोच मार्ग आपण बघितला. धावबाद होताना फलंदाज देवेंद्रचा आडसर दूर केलेला आहे. कमाल आहे क्षेत्ररक्षकाची, त्याने बरोबर यष्ट्यांचा वेध घेतला. डायरेक्ट हिट सक्सेसफुल ठरली आणि त्याचमुळे या फलंदाजामध्ये, या रनचेसमध्ये ज्या फलंदाजाची भूमिका महत्वाची ठरली असते त्या फलंदाजाचं आता काम फिट केलेलं आहे फलंदाज खेळाडू कक्षात. काय गाणी आहेत, विश्वासच बसत नाही की इतकी चांगली शब्दरचना करतो कोण. शब्दामध्ये खूप मोठी ताकद असते. महात्मा गांधीजींचा विचार केला तर छोडो भारत हे दोनच ते शब्द त्यांनी वापरले होते, परंतु फार मोठी क्रांती उभी राहिली. इन्कलाब जिंदाबाद, शहीद भगतसिंग, त्याच्यामधून सुद्धा फार मोठी चळवळ उभी राहिली होती. डीपी आणि पप्पीचा वापर करायला लागलेला आपल्याला गाणं बनवत असताना. त्यातून असं एक महत्वाची गोष्ट अशी आहे की भाषा जर तुम्हाला समृद्ध करता आली नाही तरी ठीक आहे, परंतु तिचा जो स्तर आहे तो खाली न येऊ देणं हे कर्तव्य आहे आपलं. समोर समोर ठेवला चेंडू, खोलवर टप्प्याचा होता, घात झाला फलंदाजाचा, कट्यार काळजात घुसली. फलंदाज निशांत खेळाडू कक्षात. आतापर्यंत दुसऱ्या डावामध्ये फलंदाजी करणाऱ्या पाटील एंटरप्राइजेस जी स्पोर्ट्स मडला लागलेला हा तिसरा आणि सर्वात मोठा हादरा. फलंदाज निशांतला शांतपणे जावं लागेल खेळाडू कक्षात. बॅटर गॉन.
मोर्चाला एखादी कव्वाली ऐकवता येईल, एखादं गझल तुम्हाला ऐकवता आली पाहिजे, त्याचबरोबर लोकगीत तुम्हाला तिथे ऐकवता आलं पाहिजे, भावगीत तुम्हाला ऐकवता येतं. या सगळ्या गोष्टी आहेत संगीतामध्ये, वेगवेगळे फ्लेवर देता आले पाहिजेत. वन डायमेन्शनल म्युझिक जर तुम्ही वाजवाल सातत्याने तर मग ते तितकं भावत नाही प्रेक्षकांना. तसंही संगीतामध्ये फार मोठी जादू आहे. खिन्न आणि उदास मनाला संगीत प्रसन्न करत असतं. पूर्वीची लोक आहेत 40 पेक्षा अगोदरची, आमच्या धर्मेंद्र वर्मा सरांसारखी, त्यांचं कधीतरी संगीतावर प्रेम असेल. आडव्या बॅटने फटका खेळायचा होता. आणखी एक फलंदाजाचं अस्तित्व धोक्यात आलेलं आहे. हे दोन्ही संघ मैदानाच्या आतमध्ये आपण बघतो सामना खेळत असताना एक मैत्रीपूर्ण लढत आहे. या अगोदर एक खेळाडू धावबाद झाला होता. आमचे यष्टीरक्षक त्यांचा पाठलाग करत असताना अगदी 30 सलकर पर्यंत आले होते. त्यामुळे ह्या सगळ्यातून समजतं की मैत्रीपूर्ण लढत सुरू आहे. परंतु आता मड संघ फार मोठ्या अडचणीत सापडलेला आहे. 5 धावा त्यांच्या धावपलकावर आहेत आणि 5च गडी त्यांचे बाद झालेले आहेत. पाच धावा 5 गडी बाद. आणखी एक चांगला चेंडू या गोलंदाजाने प्रभावित करणारी कामगिरी केलेली आहे. या षटकाचा विचार केला तर इथे बीके स्पोर्ट्सचा जर स्कोरबोर्ड तुम्ही पाहिला तर विकेटच्या राखण्यासाठी त्यांच्याकडे रेड कलर आहे. कदाचित तो रेड सिग्नल आहे फलंदाजासाठी. इथून पुढे तुम्हाला जाता येणार नाही, थांबावं लागणार आहे. आणि 5 वेळा तो रेड सिग्नल इथे या सगळ्या ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. एक खेळाडू धावबाद होता, 4 खेळाडू बाद करण्यामध्ये यश मिळवलं गोलंदाजाने. या स्पर्धेचा विचार केला तर या स्पर्धेमध्ये या अगोदर 7 गोलंदाज असे होते की ज्याने लागोपाठच्या 3 चेंडूंवर 3 फलंदाजांना बाद केलं होतं. देवगाव टायगर्सच्या वतीने अक्षय टोलेने ते काम केलं. बाबू टोले सुद्धा देवगाव टायगरचा ते काम करण्यामध्ये समर्थ ठरला. लांबाचीवाडी संघाकडून ज्ञानेश्वर, भारत टाकीचीवाडी, यशवंत खांडीचीवाडी, मोहाचीवाडीकडून महेश, शुभम कराडे संघाकडून आणि आत्ता तुषारने ती कामगिरी केली शाही टीमच्या वतीने. हा चौकार आहे, बॅटची कडा होती. मैदानी पंचांचा इशारा आपल्यापर्यंत मिळत आहे. 8 विकेट हॅट्रिक्स जर या खेळपट्टीने दिले असतील तर कुठे ना कुठे गोलंदाजाने नियंत्रणा बरोबर गोलंदाजी केली, अचूकता दाखवली, भेदकता दाखवली, वैविध्य दाखवलं तर गोलंदाज फलंदाजांना चकित करू शकतात, फलंदाजांची भंबेरी उडवू शकतात, फलंदाजांची त्रेधा तिरपीट उडवू शकतात, त्यांच्या नाकी 9 आणू शकतात. परंतु दुसरी बाजू अशी पण आहे स्वप्नील की या स्पर्धेमध्ये आणखी एक डायरेक्ट हिट. गोलंदाजी करणाऱ्या टीमचं सगळं काही व्यवस्थित पुढे चाललेलं आहे. अलबेल घडत आहे, ऑल इज वेल. आणखी एक फलंदाज धावबादची शिकार. दुसरी बाजू मी दाखवत होतो की इथे इतक्या विकेट हॅट्रिक जरी बनले असतील तरी एक सेंचुरी सुद्धा 5 षटकांच्या सामन्यामध्ये कंप्लीट झालेली आहे. त्याचमुळे या खेळपट्टीवर धावा बनवणं तितकं कठीणही नाही. बनवता आल्या पाहिजे तुम्हाला. तुका म्हणे तेथे पाहिजे जातीचे, एरा गबाळाचे काम नाही. या अगोदर मी बोलताना बोललो होतो की बेडकाने किती फुगण्याचा प्रयत्न केला तरी विश्वास असतो, बेडूक कधी बैल बनत नाही. बैल हा बैलच असतो. बेडकाचा फार तर कासव होईल किंवा त्यापेक्षा ससा बनेल तो. आकाराच्या दृष्टिकोनातून बोलायचं आहे. त्याचमुळे क्रिकेटमध्ये आपण पाहिलं तर प्रत्येकाच्या क्षमता वेगळ्या असतात. पिंडे पिंडे मतीर भिन्ना, व्यक्ती तितक्या प्रकृती. इंटरनॅशनल क्रिकेटचा विचार केला तर इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये अशा अनेक कंपॅरिझन्स आपण करू शकतो. एखादा चांगला गोलंदाज चांगली फलंदाजी करेलच असं नाही. फलंदाजी करणारा खेळाडू स्पेशलिस्ट त्याला गोलंदाजी चांगली कामगिरी करता येईलच असं नाही. किंवा इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये ते स्पॉटच त्या पद्धतीने फिलअप होतात. तुम्ही अष्टपैलू आहात की तुम्ही चांगले गोलंदाज आहात की तुम्ही चांगले फलंदाज आहात. फलंदाजी तरी सुद्धा स्वप्नील प्रत्येकाच्या आवडीचाच विषय. म्हणजे तुम्ही गोलंदाजीत किती मोठं प्रावीण्य मिळवलं असेल, नाव मिळवलं असेल तरी तुम्हाला मनातून असं वाटतं की कधीतरी आपल्या हातामध्ये बॅट यावी, आपणही
चांगले शॉट मारावेत. या पद्धतीचा फटका मैदानाच्या आतमध्ये चांगला आहे. क्षेत्ररक्षकाने क्रिकेटमध्ये फुटबॉलचं स्किल वापरण्याचा प्रयत्न केला, किंबहुना ती गरज होती त्याची, कारण त्याला खाली वाकण्यासाठी पुरेसा वेळच नव्हता. खूप वेगाने चेंडू त्याच्याकडे आला होता. बघा ऑनस्क्रीन रिप्ले. फुल टॉस आडव्या बॅटने स्लॉक टाईपचा हा फटका होता. बरोबर स्वीट स्पॉटमध्ये कनेक्ट झाला. कनेक्शन सुद्धा मधोमध झाला आणि याचमुळे इतका वेग या फटक्यामध्ये आपण पाहिला. वेंट लाईक बुलेट. खूप वेगाने चेंडू गेला. गोळीगत चौकारही म्हणू शकतो त्याला आपण. 14 धावांपर्यंत डाव पोहोचलेले. 1.4 षटकांचा खेळ आतापर्यंत संपलेला आपण बघतो. हे सगळं होत असताना इतके गडी जरी बाद झाले असतील स्वप्नील, तरी रिक्वायर्ड रन रेट हा 13च्या आसपास आहे. आणि 13 धावा या खेळपट्टीवर प्रत्येक षटकामध्ये बनू शकतात का? तर हो, कित्येकदा बनू शकतात, परंतु त्या बनवता आल्या पाहिजेत फलंदाजांना. या पद्धतीचे कुचकामी फटके जर खेळलात तर अडचणी, त्याचबरोबर या सामन्यामध्ये पराभवाच्या दिशेने ज्या पद्धतीने संघ चाललेला आहे त्याचा पराभव अटळ होऊ शकतो. 7वा गडी गारद. या पद्धतीच्या गाण्याने सुद्धा या षटकामध्ये एक चेंडू शेष आहे. युवा वर्गाला पार दिवाणा करून सोडलेलं आहे. शर्यतींची गाणी, भाईंचा तर सुळसुळाट आहे. प्रत्येक गल्लीत एक भाई बनलेला आहे. आणि म्हणून प्रत्येक गल्लीत बिबट्या आला काय? क्या बात. स्वप्नील चांगली माहिती देतात. षटकं संपली 2 आणि धावपलकाकडे नजर दिली तर धावपलक पोहोचलेला आहे ते 15-15 वर. 7 गडी गमावलेले आहेत. परिस्थिती तर नाजूकच आहे बॅटिंग टीमची. स्वप्नात वाघ मारल्यानंतर तुम्ही कधीही शिकारी बनत नसता. स्वप्नात तुम्ही विमान चालवलं म्हणून कधी तुम्ही वैमानिक बनत नसता. स्वप्नातला कल्पनाविलास वेगळा, स्वप्नातलं स्वप्नरंजन वेगळं आणि प्रत्यक्षात वास्तव वेगळं. स्वयंघोषित आपण स्वतःला काय घोषित करतो हे फार महत्वाचं आहे. या भाईंचं सुद्धा तसंच झालेलं आहे. बरेच भाई स्वयंघोषित असतात. 2-4-5 जणांना पोषित सुद्धा असतात. तिसरं षटक सुरू केलं जाईल. ड्राईव्ह करतात कव्हरच्या दिशेने. फटका खेळला गेलेला आहे. क्षेत्ररक्षक बरोबर तिथेच उभा आहे. गोलंदाजाला विशेषत्वाने हे करता आलं पाहिजे. तुमची फील्ड पोझिशन जिकडे आहे तिथे फलंदाजाला फटका खेळण्यासाठी तुम्ही भाग पाडलं पाहिजे. तिथून चौकार षटकार आले तरी हरकत नाही. आणखी एकदा त्याच दिशेने चेंडू गेला. क्षेत्ररक्षक थोडे दूरवर राहिले. कडा लागली. मागे चेंडू आलेले क्षेत्ररक्षकाने उर्वरित कामगिरी यष्टीरक्षकाने चांगली केलेली आहे. बादशाही टीम वॉर्मअप करताना आपल्याला पाहायला मिळते. कल्पत जाधव त्याचबरोबर बरेच यंग खेळाडू अलीकडे त्यांच्या स्क्वॉडमध्ये दाखल झालेले आहेत. चपराक ज्या पद्धतीने मारतात त्या पद्धतीने हा फटका खेळला होता बॅटरने. एकेरी दुहेरी धावा धावपलकावर फक्त जोडल्या जातील, त्याचा फार मोठा परिणाम या रनचेसवर होणार नाही असं मला वाटतं आणि कोणालाही तेच वाटेल. यावेळेस ऑन साइडचा फटका, चांगला फटका आहे. एका हाताची कमाल दाखवली फलंदाज रवींद्रने. समोर चेंडू होता, आडव्या बॅटचा त्याचा कडवा प्रहार आपण पाहिला. गरजेचा षटकार.
या अगोदरच्या फटक्यामध्ये डावखुरे हाताचे रिषभ पंत आपण पाहिले होते, परंतु इथे सूर्यकुमार बनता आला नाही फलंदाज रवींद्रला, त्याच्याही खेळीचा अंत झाला. आणि याचबरोबर आपण बघतो षटकं संपतायत तीन षटकाच्या अंती 24 बनलेले आहेत, 59 धावा बनवायच्या आहेत आणि त्याचमुळे उर्वरित चेंडू उरलेले आहेत 12 आणि 12 चेंडूंमध्ये इथून पुढे 35 धावांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी बॅटिंग टीमला, अर्थात पाटील एंटरप्राइजेस जीजी स्पोर्ट्स मडला. ऑल आउट होण्याच्या उंबरठ्यावर आता मड पोचलेला आहे. ही परिस्थिती संघासाठी अत्यंत घातक असते किंवा मग निराशाजनक असते, हे तितकंच खरं आहे. परंतु अशी परिस्थिती जर असेल तर स्वप्नील, तुमच्या सगळ्या खेळाडूंना फलंदाजीची संधी मिळते, हे सुद्धा तितकंच खरं आहे. नवीन फलंदाज दाखल होत आहेत माही. आता त्याला माहीच बनावं लागेल, दुसरा पर्याय तर उरला नाही. प्रयत्न तर केला होता त्याने, स्विच सुद्धा करू शकतात, ड्रिल करून दाखवतात. चेंडू ज्यावेळेस आपल्या समोर असतो त्यावेळेस तो पटका खेळता येणं गरजेचं आहे. यष्टी रक्षकाकडे चेंडू निघून गेल्यानंतर तसाही त्याला तितका अर्थ उरत नाही. सातत्याने प्रयत्न तर करतायत, इंटेंट दाखवतायत फलंदाज राकेश. शेवटचं षटक फेकतायत. पहिल्या चेंडूवर त्याला विकेट मिळालेली आहे. गोलंदाजीचं युनिट चांगलं आहे शेही टीमकडे. या अगोदरच्या सामन्यात सुद्धा त्यांनी त्यांची उपयुक्तता दाखवली होती. गोलंदाजाची कामगिरी चांगली झाली की संघ आपोआप सांघिक कामगिरी चांगली करत असताना पुढे जात असतो त्या स्पर्धेमध्ये. मॉर्निंग साऊंड, ग्रंट साऊंड ज्याला आपण म्हणतो, मॉर्निंग साऊंड थोडा वेगळा असतो, ग्रंटिंग साऊंड बोलतात त्याला. समोर खेळले बाणाप्रमाणे समोर सरळ. एक टप्पा घेतला, चेंडू फेकत असताना मागे अडबून मागे फेकला, एकच धाव मिळाली. खूप दूर राहिलेले आहेत बॅटर्स जीजी स्पोर्ट्स मडचे. या 59 धाबांपासून 25 धावा आतापर्यंत बनलेले आहेत. डीप होणारा फुलटॉस, लूप होणारा फुलटॉस, सीमारेषेचा रस्ता फलंदाजाने त्याला दाखवला. आणि याच बरोबर हे सत्र संपलेलं आहे. आणि एक षटक आहे अजून शेष. बरोबर, अगदी बरोबर. धाबा बनलेले आहेत ते म्हणजे 29-29. इथून पुढे एका षटकाचा विचार केला तर आणखी 30 धावांची गरज आहे. 30 धावांची गरज आहे. दोन्ही फलंदाज निघाले होते खेळाडू कक्षाकडे, त्यामुळे आम्हालाही वाटलं की आता हे सत्र संपलं म्हणून. एका षटकामध्ये 6 चेंडू पूर्ण झालेले आहेत की नाही असा संशय ज्यावेळेस फलंदाजांच्या मनात असतो त्यावेळेस 10 वेळा ते पंचांची बोलतात. कधी कधी लाईव्ह स्ट्रीमिंगला पुन्हा एकदा रिचेक करण्यासाठी सांगतात. इथे ते एक षटक बाकी होतं तरी खेळाडूंची काही हरकत नव्हती. असे खेळाडू हवेत क्रिकेटमध्ये. हा फलंदाज एखादा चौकार किंवा षटकार खेळेल असं वाटतं स्वप्नील. पाहू आता त्या पद्धतीने त्याला करता येतं का. बॅट तर त्याची तलवारी सारखी फिरते, परंतु बॅटच्या पट्ट्यामध्ये चेंडू सुद्धा घ्यावा लागतो. हा बघा हेलिकॉप्टर. चेंडू मागे निघालेला आहे. डीप मध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित आहे. नॉन स्ट्रायकिंग एंडला जे बॅटर आहे त्यालाही एखादा दुसरा चेंडू खेळू द्या. या अगोदर महेशने एक चौकार खेळलाय. महेश कदाचित आता इथून पुढे रिव्हर्स किंवा स्विच खेळू शकतो असं वाटतं.
ऑनसाईडला खेळण्याचा त्याचा प्रयत्न होता. मोठा फटका खेळायचा होता बॅटरला. बॅकफूट ही स्ट्रेंथ वाटते या बॅटरची. संघ पराभवाच्या दाट छायेत. चांगला फटका आहे. या अगोदरच्या फलंदाजांना जर हे करता आलं असतं तर पराभवाच्या ऐवजी विजयाची चर्चा छेडता आली असते आपल्याला, परंतु आता ते होणार नाही. 2च चेंडू शेष आहेत. 34 धावा बनलेले आहेत. 59चं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये चेस डाऊन करायचं होतं. पहिल्या डावाचा विचार केला तर पहिल्या डावामध्ये फलंदाजी चांगली झाली होती. परागने सुद्धा या मॅच मध्ये सुद्धा परागने असं म्हणावं लागेल, कारण या अगोदरच्या सामन्यामध्ये त्याचा व्यक्तिगत अर्धशतक होतं. 16 धावा बनवल्या, 13 धावा नितीनच्या. 20 धावांची इनिंग जयेशने केली साकारली आणि त्याचमुळे धावफलक 58 पर्यंत पोहोचलं. 59ची गरज होती. रेग्युलर इंटरव्हल्स मध्ये गडी गमावले जीजी स्पोर्ट्स मडने. शेवटचा चेंडू. हा बघा, हाच उल्लेख मी करत होतो. कदाचित एखादा स्विच किंवा रिव्हर्स बॅटर खेळू शकतो, त्यामध्ये त्याला यश मिळालं नाही आणि याचबरोबरच 25 धावांच्या मोठ्या फरकाने हा सामना जिंकला शेई टीमने. जिंकणाऱ्या संघाचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक अभिनंदन. ही समरी ऑनस्क्रीन तुम्हाला पाहायला मिळते. जयच्या 20, 16 परागच्या, नितीन 13 नितीनच्या. आणि गोलंदाजीमध्ये रवींद्रने 2 विकेट मिळवले. महेश आणि शिवाजी एक गडी बाद करताना आपण पाहिले. दुसऱ्या डावामध्ये गोलंदाजी शेईची आली, तिथे तुषारने 5 गडी बाद केले. 5 विकेट्स ऑल टेकन बाय तुषार. Great and remarkable, outstanding job done by him in respect of bowling. रोहितने एक गडी बाद केला, राकेशने एक गडी बाद केला. 24 धावांचा फरक हा सामना शेईने जिंकला.